कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. दापोलीतून एक धक्कादायक प्रकार समोर येतोय. शिवसेना शिंदे गटाचे दापोली शहर प्रमुख प्रसाद उर्फ पप्पू रेळेकर यांनी एसटी कर्मचाऱ्याला धमकावल्याचा आरोप आहे. या संदर्भातील एक कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतीये. या ऑडिओ क्लिपमध्ये दापोलीतील इलेक्ट्रिक शिवशाही बसवरील चालक आणि वाहकांच्या ड्युटीबाबत आपण सांगू त्याच पद्धतीने ड्युटी लावण्याची मागणी केल्याचं ऐकू येत असल्याचा दावा केला जातोय. तसेच या संभाषणात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं नाव घेत संबंधित कर्मचाऱ्याला धमकावल्याचा आरोप करण्यात येत आहे. जिवे मारण्याची, जाळण्याची आणि गाड्या फोडण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही या प्रकरणात करण्यात आलाय. माझे कोकण या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. जर हे सत्य असेल तर या प्रकरणाची वरिष्ठ नेत्यांनी आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि एसटी कर्मचाऱ्यांकडून केली जाते. हॅलो. हा दादा बोला. हा बोला. पप्पू रेगर बोलतोय. बोला. जेवढ्या ड्युट्या कॅन्सल अलोकेशनला केल्या आहेत हा बोला. तेवढ्याच केल्या नाहीस. हा. मी सगळ्या गाड्या फोडीन आता रात्री बसून. मी माझ्यासारखा वाईट कोण नाही. तुला दादा, कुठलं ऐका ना, प्रेशर ऐका कोणाचं? ना. कोण योगेश गौरत? हा मला कोण? हा मला त्यांनी माझा सांगितलं. आदेश आहे, सांग. माझा आदेश म्हणजे योगेश कदमचा आदेश, लक्षात ठेव. हा ते उपरे सुपरे आलेल्यांचा आदेश मला नाही चालत. हा मला हा? आता त्यांनी सांगितलं की आता मला माझा फोन आहे, सांग योगेश गौरतला. हा. त्यांच्या ड्युट्या एक जरी कॅन्सल केलीस तू, तुला सगळा स्टाफ सकट तिथं जाळीन ना मी. माझ्या का भिकाचू कोण आहे? गाड्या फोडीन मी, सगळ्या गाड्या जाळीन. एक गाडी डेपोच्या बाहेर पडणार नाही, कोण पण मोठा असू दे तिथं. समजला ना? माझा आदेश म्हणजे पक्षाचा आदेश. शहरात मी, दुनियेत कोण असेल. समजलास? मला काही एक जरी ड्युटी कॅन्सल केलीस तू आणि मी असेल, माझा काही संबंधच नाही ना याच्याशी. हा मग नाही ना, मग ड्युटी आहे. मला त्यांनी सांगितलं, मला वर्ण मी सांगितलं आहे सांगतोय तेवढं ऐकायचं. नाही. मला ते duty आहेत वर्ण तशा. सांगतील तेच करणार ना मी. वर्ण कोण तुझ्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करू काय उद्या? मला त्यांनी वर्ण सांगितलं मी केलं ना. माझ्या हातात कोण काय आहे वर्ण? माझं? कोण मला हा बघा, गणेश घारेंचा गौरतनं कॉल आला. गौरतनी मला फोन केला की दुट्या थांबवा. वरनी प्रोजेक्ट हेड आहेत ना त्यांचा. कोण प्रोजेक्ट हेड? गणेश घारे. गणेश घारे कुठं असतात ते? काय मुंबईला असं वाटतं. ठीक आहे. तुम्हाला कोणाचा आदेश नाही, कोणाचा काय पाळायचं आणि कुठली हे चालवायचंय ना, हे तुम्ही ओळखा. समजलं का? हॅलो. हा बोला. आपसात वाद नका ठेवू. लोकल माझा ड्रायव्हर जवळ कोणाचीच वाद लोकल आहात तुम्ही. हो. हा मला काय तुम्ही सरळ राहा, मी मला सरळ राहीन. माझ्या वाकड्यात गेलात तुम्ही वाकड्यात जाईल. मला ते बोलतील तसंच करायला लागेल ना शेवटी. ठीक मी आहे. शेवटी तुझं अडचण ही आहे ना, माझा एक 10 डबा- मिनिटं दादा- दे. त्या गणेश घोरेला फोन लावतो मी. कोण आहे तो? त्याचं काय पोस्ट आहे? ही आहे ना, माझा एक 10 डबा- मिनिटं दादा- दे. त्या गणेश घोरेला फोन लावतो मी. कोण आहे तो? दापोलीतील शिवसेना शिंदे गटाच्या शहर प्रमुखाची कथित ऑडिओ क्लिप प्रकरण आता राजकीय वर्तुळात देखील चांगलंच तापलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी या कथित ऑडिओ क्लिपचा तीव्र निषेध केलाय. या कथित ऑडिओ क्लिपच्या पार्श्वभूमीवर संबंधित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं पाठबळ किंवा अभय आहे का, असा थेट सवाल ऋषिकेश गुजर यांनी उपस्थित केलाय. नमस्कार, मी ऋषिकेश गुजर, तालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. आत्ताच एक कथित ऑडिओ क्लिप आम्ही ऐकली. दापोली एसटी कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीनं दापोलीतील एका सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्याकडून ज्या पद्धतीनं धमकवण्यात आलंय, ती घटना अतिशय दुर्दैवी आहे. दापोलीमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था काही व्हेंटिलेटरवर गेली की काय, अशा पद्धतीची कृती या क्लिपमध्ये आपण ऐकल्यानंतर आपल्याला जाणवेल. खऱ्या अर्थानं एसटी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी शिंदे गटाचे शहर प्रमुख जीवे मारण्यासाठी जाळून टाकू, एसट्या फोडून टाकू, अशा पद्धतीच्या धमक्या देताना ती ऑडिओ क्लिपमध्ये आपण ऐकतोय. खरं तर या ठिकाणी त्यांनी या ऑडिओ क्लिपमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा देखील उल्लेख केलाय. या अशा पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागे योगेश कदम आहेत का? आणि ही ज्या पद्धतीनं कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीनं धमक्या दिल्या जात आहेत, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, जाळण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, या धमक्यांना या अशा पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी योगेश कदम राहणार आहेत का?
का ही जर भूमिका जर योगेश कदमांना पटली नसेल तर योगेश कदमांनी या संबंधित क्लिपच्या बाबतीत खुलासा केला पाहिजे आणि या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. नाहीतर अशा पद्धतीनं अशा धमक्या देणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या डोक्यात हवा गेलेली आहे. जनतेला वाटेल की मंत्री देखील यांच्या पाठीशी आहेत आणि जर अशा पद्धतीनं जर अशा घटना दापोलीमध्ये घडणार असतील तर एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आम्ही देखील त्या ठिकाणी ठामपणे उभे राहू. अनेक वेळा आम्ही देखील प्रशासनाला या ठिकाणी दाद मागण्यासाठी जातो, परंतु स्वतःच्या मर्यादा आपण पाळल्या पाहिजेत. एखाद्या कर्मचाऱ्याला कुठच्या भाषेत बोललं पाहिजे या पद्धतीचं भान आमच्यासारख्या राजकीय पुढाऱ्यांनी ठेवलं पाहिजे. लोकांना न्याय देणं तितकंच गरजेचं आहे, परंतु समोरच्या कर्मचाऱ्याला देखील त्याचा मानसन्मान राखला पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका राजकीय नेत्यांनी घेतली पाहिजे. परंतु ज्या पद्धतीनं त्या क्लिपमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना जाळून टाकू, गाड्या फोडून टाकू आणि परत त्याच्या पुढे असं म्हटलं गेलंय इथंच आम्ही थांबणार नाही, उद्या मंत्र्यांच्या समोर देखील अशी भूमिका मांडायची ना तर तिथे देखील आम्ही तमाशा करू. म्हणजे मंत्र्यांना देखील जुमानण्याची भूमिका पदाधिकाऱ्यांची नाही. इतकी डोक्यात यांच्या सत्तेची नशा गेले. दापोलीकरांमध्ये या बाबतीत प्रचंड तीव्र भावना आहेत. आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जे या ठिकाणी एसटी कर्मचारी आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू. हे असे या ठिकाणी मुजोर पदाधिकारी या ठिकाणी जर कोणाला जीवे मारण्याची धमकी देणार असेल तर दापोली गृहराज्य मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचेच पदाधिकारी कायदा सुव्यवस्था पायदळी तुडवताना आपण पाहतोय. आम्ही या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये भय निर्माण झाला असेल तर गृहराज्यमंत्र्यांनी त्या बाबतीत स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि अशा पदाधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे. या क्लिपमध्ये अजून एक गोष्टीचा उल्लेख आहे की माझा आदेश म्हणजे योगेश कदमचा आदेश. म्हणजे त्या एसटी कर्मचाऱ्यांना धमक्या देण्याची भूमिका गृहराज्यमंत्री योगेश कदमांची आहे का, असा समज त्या ठिकाणी त्यांच्या क्लिपमधून या ठिकाणी होतोय. माझी मागणी आहे गृहराज्यमंत्र्यांनी या ठिकाणी तात्काळ या भूमिकेची या संदर्भातली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. लोकांसमोर सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीनं जर भूमिका त्यांच्या बाबतीत त्यांचे पदाधिकारी घेत असतील तर अशा पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत त्यांची भूमिका काय हे देखील दापोलीकर आणि संपूर्ण महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे.